नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज मी चाललेलो आहे सासवड पासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका सुंदर अशा मंदिराला भेट द्यायला। त्या मंदिराचं नाव आहे चतुर्भुज मंदिर। चला तर मित्रांनो, नेहमीप्रमाणेच जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपल्या या व्हिडिओला। पुणे जिल्हा हा विद्येचं माहेरघर म्हणून ओळखला जातो, पण याच विद्येच्या माहेरघरात अनेक ऐतिहासिक पर्यटन स्थळे पर्यटकांना खुणावत असतात। त्यापैकीच एक पर्यटन स्थळ म्हणजे पठारवाडी व दरेवाडीतील डोंगर माथ्यावर वसलेले एक ऐतिहासिक चतुर्भुज शिव मंदिर। पुण्यापासून 22 तर सासवड पासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या मंदिराला भेट देण्यासाठी आज आपण चाललो आहोत। मंदिराच्या स्वागत कमानीतून आत आल्यानंतर प्रथम आपल्या नजरेस नंदी मंडप पडतो आणि त्यामध्ये असणारा सुंदर नंदी आपल्याला पहिल्यांदा दर्शन देतो। नंदी मंडप व मंदिराच्या मध्यभागी पाषाणातील त्रिशूळ, डमरू आणि त्यावरती नागेश्वर विराजमान आहेत। करे पठारावर हे मंदिर नेमके कसे वसले याची एक रोमांचक गोष्ट आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा अशी आशा आहे। असे म्हटले जाते की हजारो वर्षांपूर्वी याच पठाराच्या मध्यभागी ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली होती, म्हणूनच या डोंगराला ब्रह्मगिरी किंवा चतुर्मुख डोंगर असे म्हटले जाते। पांडव वनवासात असताना पांडेश्वर या पुरंदर तालुक्याच्या ठिकाणी आले होते। त्या पांडेश्वर गावात पांडेश्वराचे एक प्राचीन मंदिर आहे, पण या ठिकाणी पाण्याचं मोठं दुर्भिक्ष होतं। त्यामुळे पांडवांनी श्रीकृष्णाला प्रार्थना केली, तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना सांगितले की समोरच्या त्या डोंगरावर श्री ब्रह्मदेव तपश्चर्या करीत आहेत। त्यांच्या कमंडलूमध्ये 108 नद्यांचे पाणी आहे आणि त्या पाण्यानेच ते श्री शंभू महादेवाला अभिषेकही करतील, आणि जर तो कमंडलू जमिनीवर सांडला तर पाण्याचा प्रवाह वाहील। त्यानुसार भीम चतुर्मुख डोंगरावर पोहोचले आणि त्या कमंडलूतून कऱ्हा नदीचा उगम झाला अशी आख्यायिका सांगितली जाते। याचाच अर्थ कमंडलूमधून उत्पन्न झाली ती कऱ्हा नदी व ब्रह्मदेवाच्या चरणाजवळून निघालेला एक पाण्याचा प्रवाह म्हणजेच चरणावती नदी। याच कऱ्हा व चरणावती नद्यांचा संगम पुढे सासवडमध्ये संगमेश्वर मंदिराजवळ होतो।
मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.